पक्ष हा शतप्रतिशतच चालतो. पक्षाचा प्रमुख हा नेहमी शतप्रतिशतच बोलतो. जे नेते असतात म्हणजे आपण सरकारी पक्ष सरकार किंवा याचे म्हणजे देवेंद्रजी आहेत किंवा हे युतीच्या बाबतीत ते निर्णय घेतात. कारण पक्ष हा कधी युतीमध्ये चालू शकत नाही. कारण प्रत्येक पक्षाचं म्हणणं असतं माझा पक्ष शतप्रतिशत व्हावा, गैर काही नाही. त्यामुळे प्रदेश अध्यक्षाचं म्हणणं असतं की सगळ्यांनी कामाला लागा. आता हा निर्णय जेव्हा वरती ठरेल, युती ही निवडणुकीपुरती असते. माझी दुसरी स्टेटमेंट, युती ही निवडणुकीपुरतीच असते. युतीमध्ये पक्षाचं काम चालत नाही. पक्ष हा स्वयंभूत असतो. फक्त अपरिहार्य कारणामुळे त्या भागामध्ये तुम्हाला मित्र पक्षांची, समविचारी लोकांची युती करावी लागते, महायुती करावी लागते. त्यामुळे माननीय प्रदेशाध्यक्षांनी काम करा असं म्हणणं हे संयुक्तिकच आहे. कारण ते आता कुणीच काम करू नका, युती होणार आहे, आरामशीर घरी जाऊन झोपा म्हटलं तर पक्षच झोपेल. त्यामुळे बाबांनो, आपल्या माध्यमातून जनतेला पक्ष हा युतीमध्ये चालत नाही, निवडणुका युतीमध्ये चालतात. त्यामुळे प्रदेश अध्यक्षांचं म्हणणं योग्य आहे. आणि निवडणुका ही पक्ष वाढवण्याची एक संधी असते. तिथल्या कार्यकर्त्यांना वर्षभर, 5 वर्ष, 4 वर्ष, 10 वर्ष काम केल्यानंतर पक्षाचं जे काही टेम्परेचर आहे किंवा पक्षाचं बलाबल आहे हे निवडणुकीच्या माध्यमातूनच दिसून येतं. आता युतीचा निर्णय, युतीचे जे मंडळी आहेत तिन्ही पक्षाचे जे प्रमुख आहेत, त्यांना मी मगाशी म्हटलं तंटामुक्ती अध्यक्ष असतात, ते मिळून ठरवतात की आता इथे कमी आहोत, इथे जास्त आहोत, इथे करा, इथे करू नका. तो अहवाल घेऊन आम्ही आज संध्याकाळी चाललो. दीपकबाई आहेत, निलेशजी आहेत, हे त्यांच्या पक्षाचे नेते आहेत. आता जसा आमचे अहवाल वरती जातो तसं त्यांच्या पक्षांना पण त्यांचा अहवाल वर जाईल. आणि मग शिंदे साहेब, देवेंद्रजी आणि अजितदादा वगैरे जी मंडळी ती त्या माध्यमातून, मी मगाशी म्हटलं ना, हे 3 तंटामुक्ती अध्यक्ष आहेत, ते ठरवतील की कोणाचं काय करावं, युती करावी नाही करावी, मैत्रीपूर्ण लढावी. त्यामुळे तो त्यांचा निर्णय आहे. फक्त आमचा अहवाल मी तुम्हाला थोडक्यात सांगितलाच की अशा प्रकारे आहे. प्रचंड गर्दी आहे, लोकांची इच्छा आहे, प्रत्येकाला नगरसेवक होण्याची अपेक्षा आहे. पक्षाची अनेक वर्ष काम करतात आणि ही संधी गेली तर पुन्हा 5 वर्षाने संधी येईल. त्यामुळे कार्यकर्त्यांची ही निवडणूक आहे. त्यामुळे कार्यकर्ता उत्साही आहे आणि कार्यकर्ता उत्साही असतं हे पक्षाचं जिवंत असण्याचं लक्षण आहे. हॅलो सिंधुदुर्गला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.